नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. 2 मिनिट विद्यार्थी मित्रांनो. चला, गणित 2 भागला आपण सुरुवात करू. गणित भाग 1 झालेला आहे. पेपर कसा गेला तुमचा सर्वांचा? तर गणित 2 भाग मध्ये मराठी आणि सेमी दोन्ही घेतो मी, पण आता मी सध्या मराठी घेईल. इथं जे महत्वाचा जो धडा आहे त्याच्यातले महत्वाचे आपण प्रश्न घ्यायला सुरुवात करू. काही महत्वाचे प्रॅक्टिस घेऊ. पहिले मी टिक मार्क करून देतो की तुम्हाला महत्वाचे क्वेश्चन्स कोणते आहेत. ठीक आहे, महत्वाचे क्वेश्चन जर तुम्ही पाहिलं तर हा दुसऱ्या नंबरचा प्रश्न महत्वाचा आहे. ठीक आहे, आपण डायरेक्ट सुरुवातच करू का. प्रॅक्टिस 1.2 अतिशय महत्वाचा प्रॅक्टिस सेट आहे. ठीक आहे, तर हा प्रॅक्टिस सेट आपण पहिले करू. आता जेवढे महत्वाचे प्रश्न आहेत ते तेवढेच मी घेणार. ठीक आहे, आणि त्याच्यावर हमखास प्रश्न येतील असेच प्रश्न आपण घेऊ. एकच मिनिट थांबा, एका मिनिटात सुरुवात करू. 1.2 घेऊत आपण. 1.2 वर बरेचसे प्रश्न येतात. एक 2 मिनिटात विद्यार्थी मित्रांनो. 2 मिनिटात थांबा. 9:50 ला सुरू करू आपण. नऊ 50 ला सुरू करू. थोडं एक 5 मिनिटं थांबा.
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. थोडा चहा चहा घेऊ द्या. चहा झालं की लगेच आपण सुरुवात करू. ठीक आहे. चहा वगैरे झाला का? जेवण वगैरे झाले सगळ्यांचे? चला. अननेसेसरी जर बोलत असेल ना, मी त्यांना कटच करणार आहे. ठीक आहे. चॅनेलवरून आम्ही त्यांना हे करू शकतो. ठीक आहे. कोणत्याही यूट्यूब चॅनेलला कोणत्याही विद्यार्थ्याला रिस्ट्रिक्ट करू शकतो आपण, म्हणजेच ब्लॉक करू शकतो. चला ठीक आहे. तर अननेसेसरी कमेंट टाकू नका. गणिताचा भाग 2 चा फार महत्त्वाचा असा पेपर आहे. तर त्याच्यासाठी मार्गदर्शन माझंच, मी असं म्हणत नाही की माझंच घ्या. घ्यायचं नसेल तर लाईव्ह येऊ नका. भरपूर काही जण वेगवेगळे मेसेज करतात. चला ठीक आहे. 1-2 मिनिट थांबा. चहा संपू द्या. चला याचं उत्तर करूत आपण. ठीक आहे. आता हे कोन दुभाजक प्रमेयानुसार अँगल बायसेक्टर थिअरम बाय अँगल बायसेक्टर थिअरम. ठीक आहे. कोन दुभाजक प्रमेय, कोन दुभाजक प्रमेयानुसार. एकच मिनिट विद्यार्थी मित्रांनो. एकच मिनिट, मला सगळं समजून सांगायचं आहे तुम्हाला. पेपर घेणार आहे मी, रविवारी पेपर घेणार आहे जास्तीत जास्त. आज आणि उद्या आपण काय करू, धडे करू. रविवारी सुट्टीचा दिवस आहे, पूर्ण दिवस करूत आपण. पेपर पण तीन तीन तरी पेपर करायला हवेत तुम्ही. एकच मिनिट, संपायला आला चहा, फिनिश व्हायला आला, थोडा राहिला. हॅलो, पुणे सुमित. चला, लाईव्ह पण आलेत मुलं बऱ्याचपैकी. चला आता आपण काय करू, हा भाग 2 चे अतिशय महत्वाचे असे प्रश्न मी सुरू करतोय. ठीक आहे. जे महत्वाचे प्रश्न आहेत तेच सुरू करतोय मी. एक छोटीशी नोट लिहू द्या मला कुठेतरी. चला विद्यार्थी मित्रांनो, आपण अतिशय महत्वाचे असे प्रश्न करणार आहोत आता. तर इथे आपण जर पाहिलं ही आकृती, हे कोन दुभाजकाचा प्रश्न तर एक तरी येतो कमीत कमी. आणि हा प्रॅक्टिसचे 1.2 याच्यावरचे बरेचसे प्रश्न, कमीत कमी 2 प्रश्न येतात. याच्यावर 3 प्रश्न पण येऊ शकतात. ठीक आहे. तर इथे कोन दुभाजक प्रमेय आपल्याला वापरायचं आहे. आता कोन दुभाजक प्रमेय करताना आपण काय करायचं, एक अर्धी रेष इकडे ठेवायची. ठीक आहे. हे पाहायचं नाही, हे याला दुभागलं नाही हे पाहायचं नाही. इकडची एक बाजू पूर्ण पाहायची, एम एन भागिले ही मोठी बाजू घ्यायची. ठीक आहे. ही मोठी बाजू घेतलं की इकडची मोठी. तुम्ही ही सुरुवातीला घेतलं तरी काय हरकत नाही. इकडची घेतली, त्याच्यानंतर इथं पी एन घेतलं, त्याच्यानंतर उरलेल्या बाजूपैकी ही जी छोटी बाजू आहे ती घ्यायची, एम क्यू. आणि इथं उरलेली बाजू मग ही क्यू पी घ्यायची. त्याच्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे, किमती ठेवायच्या. ठीक आहे. याच्यामध्ये किमती ठेवायच्या. एम एन ची किंमत किती आहे? एम एन ची किंमत आहे 5. पी एन ची किंमत किती आहे? पी एन पहा, पी एन कुठं आहे? हे पी एन हे 7. एम क्यू किती आहे आपल्याला दिलं नाही. आणि क्यू पी किती दिलेलं आहे? हे दिलेलं आहे 2.5. आणि आपल्याला क्यू पी दिलेलं नाही. क्यू पी आपण जसा तसा ठेवता. कोन दुभाजक प्रमेयावर एक प्रश्न 100% गॅरंटेड असतो. गॅरंटेड एक किमान एक प्रश्न राहतो. सॉल्व करायची पण पद्धत अतिशय सोप्या पद्धतीने करूत आपण. 5 गुणिले क्यू पी बरोबर ह्या दोघांचा क्रेमर आपण केलं की नाही. ह्या दोघांचा तिरका गुणाकार पहिले करायचा, नंतर ह्या दोघांचा. पहिले ह्या दोघांचाच करायचा, नेहमी लक्षात ठेवा. 2.5 गुणिले 7. त्याच्यानंतर काय करायचं, ह्या दोघांचा गुणाकार करण्यापेक्षा हे इकडे गुणाकाराच्या इकडे भागाकारला नव्हतं आपण. क्यू पी बरोबर 2.5 गुणिले 7 हे गुणाकाराच्या इकडे भागाकारला जाते.
आता जर तुम्ही इथं ऑब्झर्वेशन केलं 2.1 हे डबल आहे. ठीक आहे नाही, ह्याच्या डबल आहे. ठीक आहे. मग आता 7ला 2 न भागितलं, 7 भागिले 2 उत्तर येते 3.5. मग आपल्याला क्यूपी किती आलं? 3.5. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न घेऊत आपण. हा, कोण दुभाजकाचा एक 100% गॅरंटेड येते, त्याच्यामुळे याच्यातले 2 नाही तर 3 प्रश्न येतात काय प्रॅक्टिस सेटचे. मी पहिले कोण दुभाजकच करतोय. ठीक आहे. आता इथे पण ह्या आकृतीमध्ये पण कोण दुभाजक प्रमेयानुसार, कोण दुभाजक प्रमेयानुसार पहिले पुस्तकातले घेऊ, नंतर पेपर मी घेणार आहे रविवारच्या दिवशी. इथं कोण दुभाजक प्रमेयानुसार, कोण दुभाजक प्रमेयानुसार एम एन ही पूर्ण बाजू घेतल्याच्या नंतर ही पूर्ण बाजू घ्यायची, एन पी. त्याच्यानंतर ही अर्धी अर्ध्या बाजू आहेत ना ते घ्यायच्या, एम क्यू आणि हे क्यू पी. आता इथे आपल्याला काय करायचं, किमती ठेवतात. एम एन हे 25, एन पी किती आहे? एन पी हे 40, एम क्यू हे 14 आणि क्यू पी ची किंमत आपल्याला काढायची आहे. आता आपण काय करतो, ह्या दोघांचा गुणाकार करूतात. तिरकस क्यू पी गुणिले क्यू पी गुणिले 25 आणि 40 गुणिले ह्या दोघांचा गुणाकार 14. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, हे गुणाकाराच्या इकडे भागाकारला जाईल. क्यू पी बरोबर 40 गुणिले 14 भागिले 25. त्याच्यानंतर आपल्याला हे सॉल्व करायचं. याला 5 न भाग जाते, 48. याला 5 न भाग जाते. आता ह्या दोघांचा गुणाकार करून घेऊ. 8 गुणिले 14 भागिले 5 क्यूपी. 8 गुणिले 14 किती येते? 14, 32, 2, 3 हे 11. 112 भागिले 5. आता 112 भागिले जर 5 तुम्ही केलं तर क्यूपी बरोबर येते 22.4 येते. ठीक आहे. कोणाचं लक्ष आहे की नाही? सगळे चॅटिंगलाच आहेत. ठीक आहे. लाईव्ह कोण लक्ष देते शिकवण्याकडं? आहे का कोणाचं? यस सर म्हणा, ज्याचं लक्ष आहे ते. कोणाचं लक्ष आहे? यस सर म्हणा, ज्याचं लक्ष आहे त्यांनी. लाईव्ह कोणाकडे कोणाचं लक्ष आहे? चला पुढचा प्रश्न घेऊत आपण. कोण दुभाजकाचाच घेणार आहे मी. कोण दुभाजकाचे आपले 4 प्रश्न आहेत. चारीला चारी घेणार आहे. चारीपैकी एक तर 100%च येणार आहे तुम्हाला. एक प्रश्नाचं 100%, 2 ते 3 मार्क 100%. यस सर. कुणाचं आहे नाव? अवी कुळे लक्ष देत आहेत. माझं नाही सर. यस सर. काय कुणाळी. यस सर. चला ठीक आहे सर. मला फॉलो बॅक द्या की. शुभम शिंदे. नक्कीच. कुठून आहेत तुम्ही शुभम? नक्कीच तुम्हाला फॉलो करेल मी. यूट्यूब चॅनेल असेल तर तुमचं.
चला चला सुरू करू. पुढचा प्रश्न करूत आपण. सोलापूर. येस सर, चला ठीक. आता आपण इथे पण कोण दुभाजक प्रमेयच वापरायचं आहे. कोण दुभाजक प्रमेयानुसार पहा, मी एक एक गोष्ट घेणार आहे. 40 मार्काचा पेपर राहतो, 7 मार्काच्या आपल्या आकृत्या राहतात. ठीक आहे, मी आधीच याच्या आधीच मी थोडं डिस्कस केलेलं आहे. तुम्हाला 8 मार्काचे, 1 मार्काचे राहतात आणि 7 मार्क अजून तुम्हाला रिकाम्या जागा राहतात. म्हणजे 8 आणि 7 15 आणि 7 22 मार्क. मग बाकीचं तुम्हाला एवढं काही अवघड नसतं. ठीक आहे, मी अजून एक स्ट्रॅटेजी समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला. उद्या उद्या एक व्हिडिओ बनवतो, त्यानुसार तुम्ही नक्कीच जा. तुम्हाला पार्ट 2 मध्ये पार्ट 1 पेक्षा जास्त मार्क भेटतात. पुणे, सविता कोळी. पुण्यामध्ये कुठे? पंढरपूर, सुमित. मी पुण्यामध्ये होतो जवळजवळ 14 वर्ष. पुण्यामध्ये माझं येणं जाणं नेहमीच राहतं. चला, इथे आपण कोण दुभाजक प्रमेयानुसार आपल्याला काय येणार? एल चा वर्ग, एल एम भागिले एम एन आणि एल टी भागिले टी एन. कोण दुभाजकाचेच मी प्रश्न करतोय सध्या तरी. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं? याच्या किमती ठेवून टाकायच्या. ही 6 किंमत आहे, ही 10 किंमत आहे. ही एल टी आपल्याला काढायचं आहे. एल टी आपल्याला काढायचं आहे, एल टी. आणि याची किंमत आहे आपल्याला 8. लक्ष राहू द्या शिकवण्याकडं. बरेचसे जण चॅटिंग करतात. चला, आता काय करायचं? ह्या दोघांचा गुणाकार करायचा. 6 गुणिले 8 बरोबर एल टी गुणिले 10. भरपूर टाइम भेटेल तुम्हाला पूर्ण आयुष्यभर. सध्या 10वीचा भाग 2 चा पेपर फार महत्वाचा आहे, त्याच्याकडे लक्ष राहू द्या. हे झाले 48 बरोबर एल टी गुणिले 10. आता गुणाकार छोटा येतो म्हणून मी डायरेक्ट गुणाकार करून घेतला. हे गुणाकाराचा इकडं भागाकारला जाईल. आता लक्ष द्या, चॅटिंगकडे लक्ष देऊ नका. आता हे भागाकार केला याचा 10 जे लक्ष द्यायला तुम्हाला त्याला कळेल. सुरुवातीपासून ज्याने लक्ष दिलं त्याला कळेल. आता मी आधीच एक्सप्लेन केलेलं आहे काय कसं आहे ते, काही नाही. ठीक आहे, तर पूर्णपणे लक्ष द्या, तुम्हाला समजेल. ठीक आहे, एक्स्ट्रा बोलणाऱ्याला मी काय करेल की याच्यामध्ये आपण ब्लॉक करू शकतो. थोड्या वेळासाठी तरी ब्लॉक करूत आपण. ठीक आहे, काय अननेसेसरी कमेंट्स करू नका, मी ब्लॉक करेल सरळ. ठीक आहे, लक्ष दिलं की बरोबर समजतं सगळं. ठीक आहे, जास्त अर्ध लक्ष चॅटिंगकडे अर्ध लक्ष इकडे असेल तर नाही. एकच काम करा ना, मग लक्ष देऊ नका इकडे. आता हे 4था प्रश्न आहे, याच्यावरचा हा प्रश्न 100% येतो. 2 मार्क तुमचे परफेक्ट होऊन जातील. चला, इथे आपण जर कोण दुभाजक प्रमेयानुसार ही बाजू कोणती झाली? ए बी बाजू. ए बी बाजूला दुसरी बाजू कोणती? खाली काय येणार सांगा बरं? ए बी बाजूच्या खाली काय येणार? ए बीच्या खाली काय येणार सांगा बरं? तुम्ही सांगा बरं उत्तर. ए बीच्या खाली काय येणार? ए बी छेद, उत्तर द्या मला. बोर्डवर उद्या रविवारी घेऊ, नक्कीच बोर्डवर नक्की रविवारी घेऊ. लक्ष दिलं की सगळं समजतं. मला कोणीच उत्तर दे नाही तर काही पहा, ही बाजू झाली की मग आपण ही बाजू घेऊ. ठीक आहे, बी सी घेऊ. आणि त्याच्यानंतर एडी झाल्यावर एडीच्या खाली पहा, ही अर्धी बाजू ही झाली तर अर्धी बाजू ही घ्यायची आपल्याला डी सी. त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला? याच्या किमती ठेवायच्या. ए बी किती आहे? ए बी आहे इथं एक्स. बी सी आहे आपल्याला एक्स अधिक 5. एडी आहे आपल्याला एक्स वजा 2 आणि डी सी आहे आपल्याला एक्स अधिक 2. आता आपल्याला काय करायचं?
ह्या दोघांचा गुणाकार करायचा, ह्या दोघांचा गुणाकार करायचा. एक्स अधिक 2 ह्या दोघांचा गुणाकार करायचा. एक्स अधिक 5 एक्स वजा 2. काय म्हणताय शुभम सोनवणे, काय म्हणतात? हो सर, पण बोर्डवर मस्त शिकवता पण एक ठीक आहे, बोर्डवर घेऊ. तर आता माझ्याकडे टाइम नाही जास्त सगळं सेटअप करायला. आता सध्या त्याला एवढंच राहू देऊ. नंतर आपण नक्कीच बोर्डवर घेऊत आपण. ठीक आहे, नक्कीच बघू. बोर्डवर हे सर्व प्रश्न लिहावं लागतं. प्रॉब्लेम असा आहे की तुम्हाला पूर्ण माझ्याकडे काही स्क्रीन वगैरे नाहीये. त्याच्यामुळं बोर्डपेक्षा हाच मला कन्व्हिनियंट वाटतं. ठीक आहे. आपल्याकडे स्क्रीन वगैरे नाहीये, त्याच्यामुळे मला हेच कन्व्हिनियंट वाटतं. चला पुढं पहा इकडे. एक्स गुणिले एक्स, एक्सचा वर्ग 2 एक्स गुणिले 2 2x. आता एक्स न ह्या पूर्ण कंसाला गुणायचं एकदा, आणि मग प्लस 5 न अजून या कंसाला गुणायचं. आता मी तिकडे स्क्रीनकडे लक्ष देत नाही. ठीक आहे, थोडं लक्ष द्या इकडे. मी मध्ये मध्ये माझा प्रश्न झाल्यावर मध्ये मध्ये मी स्क्रीनकडे लक्ष देईल. चला इकडे आपण एक्स वर्ग अधिक 2x, एक्स न एक्स ला गुणलं एक्स वर्ग होते, एक्स न 2 ला गुणलं वजा 2x होते, प्लस 5x होईल, आणि 5 गुणिले 2 10 होईल. त्याच्यानंतर आपण काय करू, एक्स एका ठिकाणी नेऊ आणि संख्या एका ठिकाणी नेऊता. ठीक आहे, तर एक्स एका ठिकाणी नेले. एक काम करतो, इकडे एक्सच्या संख्या जास्त आहेत, हे 10 मायनसच्या इकडे प्लसला नेतो, बाकी ह्या सगळ्या गोष्टी तिकडे नेतो. हे 10 प्लसचे झाले, मायनसच्या इकडे जाऊ, आणि एक्स वर्ग वजा 2x अधिक 5x, हा पण वजा एक्स वर्ग, आणि हे वजा 2x. आता हा एक्स वर्ग कटला, हा एक्स वर्ग कटला. आता उरलं काय ते व्यवस्थित लिहून घेऊ. वजा 2x अधिक 5x वजा 2x. आता 5x मधून 2x गेले, उरले 3x. फक्त एवढेच कॅल्क्युलेशन करायला तुम्हाला समजण्यासाठी. ठीक आहे, 10 बरोबर. आता इथं 3x प्लस मध्ये 2x मायनस मध्ये, तर उत्तर येईल x. ठीक आहे ना, 3 मधून 2 गेले 1 लिहायची गरज नसती. म्हणून आपल्याला x बरोबर काय आलं. आपल्याला हा अतिशय महत्वाचा असा प्रश्न आहे. हा प्रश्न येण्याची शक्यता जास्त आहे. आला तर 4 मार्कासाठी हा प्रश्न येऊ शकतो. सर परत तसं कधी काय, कोणतं काय कधी आहे? सबस्क्राईब वगैरे नंतर करतो. काय डाऊट्स आहेत आता सांगा. करू सबस्क्राईब करू नंतर करेल. आता एका चॅनलला मी सबस्क्राईब केलं कोणाच्या तरी, लक्षात नाही मला. चला पुढचा प्रश्न घेऊ. आता हे झाल्याच्या नंतर पहा, आता 3 समांतर रेषा व छेदिका याच्यावरचे आधारित प्रश्न करू आपण. 3 समांतर रेषा व छेदिका त्याचे प्रश्न घेऊ. आता याचे पण 2 ते 3 प्रश्न आहेत आपल्या पुस्तकात. ते दोन्ही प्रश्न घेऊन याचा पण प्रश्न येण्याची शक्यता आहे. हा एक प्रश्न आणि हा एक प्रश्न, ह्या 2 पैकी एक प्रश्न 100% येण्याची शक्यता आहे. पहा, ह्या प्रॅक्टिस सेटवर 2 किंवा 3 प्रश्न येतात. ठीक आहे, ह्या प्रॅक्टिस सेटवर 2 किंवा 3 प्रश्न येतात. तर हा प्रॅक्टिस सेट अतिशय महत्वाचा आहे. 1.2. चल, आता इथे 3 समांतर रेषा व छेदिका. आता इथे 3 समांतर रेषा, ए बी, ही समांतर, ही समांतर, ही समांतर. आपल्याला लिहावं लागतं. ए बी समांतर बाजू डी सी, समांतर बाजू लिहा, बाजू. इथं जसं दिलं तसंच लिहायचं. आता हे प्रत्येक वेळेस लिहिणार नाही मी. डी सी, तर माझ्या जागा कमी असल्यामुळे मी शॉर्ट मध्येच लिहितो. त्याच्यानंतर आपल्याला 3 समांतर रेषा व छेदिका, 3 समांतर रेषा व छेदिका प्रमेयानुसार. पेन बदलूत आपण. प्रमेयानुसार. आता याचा पण रूल फार सोपा राहतो. आता पहा, पार्ट 2 पण फार सोपा आहे, पण आपण लक्ष देत नाही. ठीक आहे, व्यवस्थित लक्ष देत नाही, त्याच्यामुळे आपल्याला उत्तर येत नाही. आता इथं पहा, ही बाजू ही आहे की नाही, एपीच्या खाली काय आहे, पीडी. असं सरळ सरळ लिहायचं. एपी च्या खाली पीडी लिहायचं.
त्याच्यानंतर बी क्यूच्या खाली क्यू सी लिहायचं, बी क्यूच्या खाली क्यू सी. मी गॅरंटेड सांगतो तुम्हाला, 9 तारखेच्या पेपरला हा नाही तर हा दोनच प्रश्न देतो मी. पहा, 2 पैकी एक 100% गॅरंटेड उत्तर येणार आहे, प्रश्न येणार आहे, गॅरंटेड एक प्रश्न येणार आहे. ठीक आहे. तर ह्या 2 प्रश्नापैकी करा. आता इथे आपण ही बाजू भागिले ही बाजू घेतली, ही बाजू भागिले ही बाजू. आता आपल्याला काय करायचं, किमती ठेवायच्या याच्यामध्ये. एपी ची किंमत किती आहे, 15, आणि पीडी ची किंमत आहे 12. बी क्यू आपल्याला माहिती नाही, बी क्यू ची किंमत जशाल तशी ठेवता, आणि ही क्यू सी दिली आपल्याला 14. अजून एकदा सांगतो, जे नवीन विद्यार्थी ते आता मला जेवढे राहतील लाईव्ह तोपर्यंत राहील. ठीक आहे. मध्ये मध्ये मी देत राहील, प्रश्न संपल्यावर स्क्रीनकडे लक्ष. त्याच्यामुळं मला कमेंट करून टाकू नका. ठीक आहे, मी मध्ये मध्ये विचारेल प्रश्न झाल्यावर, तेव्हा नक्कीच कमेंटमध्ये टाका. समजलं तरी सांगा, नाही समजलं तरी सांगा, म्हणजे मी हळू जाईल अजून. बघा, एपी भागिले पीडी, एपीच्या खाली एपी छेद पीडी, आणि बी क्यू हे बी क्यू छेद क्यू सी. इतकं अतिशय सोपं राहतं, हे की नाही. तर आता ह्या किमती ठेवल्यात मी त्याच्यामध्ये. एपीची किंमत जी होती ती ठेवली. ठीक आहे. पीडीची ठेवली, बी क्यूची माहिती नाही, आणि क्यूची पण ठेवून टाकली. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, याचं क्रॉस मल्टिप्लाय आपण जसं क्रेमरचं करत होतो तसं त्या पद्धतीने. 15 गुणिले 14 बरोबर बी क्यू गुणिले 12. आता काय करायचं, गुणाकाराच्या इकडे जाऊन भागाकारला जाईल. 15 गुणिले 14 हे 12 इथं भागाकारला जाईल, आणि हे बी क्यू जशाला तसं. आता याला पण 2 न भाग देते 6 येते, याला 2 न भाग गेलं 7 येतं, याला 3 न गेले 2 येतात, याला 3 न गेलं 5 येतात. आता हे 5 गुणिले 7 35 होतात. 35/2 बरोबर बी क्यू. आता 35ला 2 न भागितलं तर उत्तर येते 17.5. म्हणजे बी क्यू बरोबर किती येणार तुमचं, 17.5. अतिशय सोपं आहे की नाही. आता हा एक प्रश्न आणि हा एक प्रश्न, 2 पैकी एक 100% गॅरंटेड. तुम्ही मला सांगा नाही आला तर. यस, कोण आहे, कोणाला नाही समजलं, कोणाला अनिकेतनं रिप्लाय केला. अजून कोण आहे लाईव्ह, कोण लक्ष देतंय, कोणाचं लक्ष आहे. आणि पुढच्या वर्षीचे जे 9वीचे विद्यार्थी आहेत त्यांना नक्कीच चॅनेल बद्दल सांगा, म्हणजे पुढच्या वर्षी मी सुरुवातीपासूनच घेणार आहे व्यवस्थितपणे सर्व. ठीक आहे. जे पण 9वीला विद्यार्थी आहेत, 8वीला आहेत, 7वीला आहेत, मी सर्वच पाठ्यपुस्तकावर आधारित सर्वच याचं घेणार आहे. पहिली ते 10वी जेवढं शक्य होईल, 5वी ते 10वी तर घेणारच आहे मी. हा कागदावर कसा आहे, मला कागदावरच जमल, कारण माझ्याजवळ काही स्क्रीन वगैरे नाही आहे, आणि प्रश्न लिहायला भरपूर वेळ लागतं. चला ठीक आहे, पुढचं पहा. मधात ब्रेक, एक प्रश्न झाल्यावर ब्रेक मला घ्यावाच लागतो. तुम्ही ट्युशन मध्ये गेला असाल, एक प्रश्न झाल्यावर दुसऱ्या प्रश्नाला एक थोडासा वेळ लागतोच. ठीक आहे, एवढं फास्ट काय आपण शिकू शकत नाही. इथं पण 3 समांतर रेषा आहेत. तुम्ही म्हणसाल सर इथं तर 2च रेषा आहेत, त्या पण समांतर नाही. पण जर तुम्ही असं हे केलं, ठीक आहे, आधीच पासूनच लेक्चर सुरू झालेलं आहे. ठीक आहे. 1, 2 आणि 3 ह्या समांतर रेषा आहेत, हे की नाही. ह्या 3 समांतर रेषा, आता मी काही रूल वगैरे हे लिहित नाही. ए बी समांतर सी डी समांतर ई एफ. आता इथं लिहायचं 3 समांतर रेषा व छेदिका प्रमेयानुसार. 3 समांतर रेषा व छेदिका प्रमेयानुसार. तर आपल्याला काय घ्यावं लागेल बघा. एसीच्या खाली काय आहे, सी. एसीच्या खाली सीई येईल, आणि बीडीच्या खाली काय येणार, बीडीच्या खाली काय येणार, डीएफ येते, डीएफ. पहा, एसीच्या खाली सी, एसीच्या खाली सी, आणि बीडीच्या खाली डीएफ. अतिशय सोपं आहे. भाग 2 अतिशय व्यवस्थितपणे तुम्ही अभ्यासला असाल पूर्ण वर्ष, तर तुम्हाला अतिशय सोपं नक्कीच गेलं असतं.
आता AC ची किंमत 12 आहे. पुस्तक सरळ केलं आणि याची किंमत आपल्याला इथे काढायची. इथे x दिलेला आहे. इथे x दिलेला आहे. ही 8 किंमत आहे आणि ही आहे 4. आता आपल्याला काय करायचं, ह्या दोघांचा गुणाकार करायचा तिरका. 12 गुणिले 4, 8 गुणिले x. 8 गुणिले हे x आहे गुणाकाराचे चिन्ह. आता हे गुणाकाराच्या इकडे भागाकारला जाईल किंवा छोट्या किमती आहे त्याच्यामुळे डायरेक्ट गुणाकार करू. 12 चोक 48 बरोबर 8 गुणिले x. ठीक आहे, हे गुणाकाराचे 8 इकडे जातील भागाकाराला. x ची किंमत किती येणार, 8 सख 48, मग x बरोबर 6 येणार. आपल्याला पहिलं तर x ची किंमत काढायची होता आणि AE म्हणजे इथून एवढी किंमत काढायची होती. x बरोबर तर आपल्याला पहिलं उत्तर आलेलं आहे. AE बरोबर काय येणार आपलं, हे इथून एवढं 12 आहे आणि हे इथून एवढं 6 आहे, म्हणजे 12 अधिक 6 हे येणार आपलं 18 येणार उत्तर. ठीक आहे, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करत जा. चला, पुन्हा डाऊट आहे का, काही बोलायचं आहे का? चला, माझं आता स्क्रीनकडे लक्ष आहे. ठीक आहे, समजलं का कोणाला? येस सर म्हणा. ज्यांना समजलं त्यांनी येस सर म्हणा. ज्यांना समजलं त्यांनी येस सर म्हणा. याच्यातले जे महत्वाचे प्रश्न होते ते मी घेतले. आता पुढच्या याच्यातले जे महत्वाचे आहे ते मी घेत राहील. जे मला वाटतील हे महत्वाचे प्रश्न आहेत किंवा प्रॅक्टिस आहेत मी त्याच्यावर नक्कीच घेणार आहे प्रश्न. आता हे प्रूफ्स वगैरे आहेत ना, प्रूफ्स वगैरेला भरपूर जणांना कळत नाही, तर मी असे टॉपिक कुठं शोधणार आहे की जे तुम्हाला समजतील. येस सर कोण नाही, व्ही मुटकुळे लक्ष देत आहेत. येस सर म्हणा, कारण येस म्हणलं तर मला वाटतं की चॅटिंगच वगैरे करायला कोणी कोणाला बोलायला, आहे की नाही. तर मध्ये 2 प्रश्नाच्या मध्ये थोडासा गॅप तर नक्कीच राहणार. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, हाईप करा, व्हिडिओला हाईप करा. सर मी महाराष्ट्रावरून आहे. ओके, महाराष्ट्रावरून आहे. धन्यवाद. महाराष्ट्रातून आपल्या इकडे पाहतायत व्हिडिओ. रुपाली कचारे. ओके सर, येस सर म्हणत जा. समजलं तर पहा. माझा प्रश्न झाला की मी मध्ये मध्ये लक्ष देत राहील. कोणाचे काही कोणाला काही बोलायचं असेल माझ्याशी, मध्ये मी बिलकुल लक्ष देणार नाही शिकवताना. ठीक आहे, मध्ये आता मी ब्रेक घेतला, प्रश्न झाला मी लगेच लक्ष देतो. सर मेरा नाम सागर. ओके, सागर काय म्हणताय सर? इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगा. पहा माझे व्हिडिओ पहा, 2 दिवसात तुमचं नक्कीच चांगलं परफेक्ट होईल. सर तुम्ही कुठून? मी परभणीच्या जवळ, परभणी नांदेड पासून, तिथं छोटंसं गाव आहे माझं. पहिले पुण्यात होतो मी, पुण्यात 14 वर्ष. लॉकडाऊन नंतर पुन्हा इकडे आलो गावाकडे. परत पुण्यात जाण्याची शक्यता आहे. पुण्यातून कोण कोण येतं समजलं नाही, लक्ष दिला तर नक्कीच समजलं असेल. असं कोणाकोणाला किती जणांना नाही समजलं? समजणार येस करा बरं. समजणार येस सर म्हणा बरं. समजणारे येस सर म्हणा. सर एकाला समजलं नाहीये असं होऊ शकत नाही. मी शिकवलं आणि समजलं नाही असं होऊ शकत नाही. ठीक आहे, जर तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलं तर नक्की 100% समजेल तुम्हाला. चला, आता महत्वाचं पुढचं मी घेतोय. ठीक आहे, पहा आता सर्व गोष्टी काय मी घेऊ शकत नाही. ठीक आहे, जिथं जिथं मला वाटते की व्यवस्थित तिथे घ्यायला पाहिजे त्या गोष्टी मी नक्कीच महत्वाच्या गोष्टी घेत राहणार आहे. पहा ही पण महत्वाचा प्रश्न आहे. आता वाटेल तुम्हाला सर छोटा आहे प्रश्न, काय आहे सर एवढा, पण अतिशय महत्वाचा हा 1.4 मधला दुसरा प्रश्न महत्वाचा आहे आणि तिसरा प्रश्न महत्वाचा आहे. तिसरा महत्वाचा आहे. ठीक आहे, तिसरा म्हणण्यापेक्षा दुसरा तर अतिशय महत्वाचा आहे. तिथे काहीच करायचं नाही आहे. 2चा वर्ग आहे, 3चा वर्ग आहे, 4 आणि 9, 2 मार्काला येतो प्रश्न, भरपूर वेळेस आलेला आहे. ठीक आहे, आता मी तिसरा धडा महत्वाचा आहे. मी त्याच्यामुळे लवकर जाऊन मी तिसरा, आणि मी आकृत्या घेणार आहे. उद्या आकृत्या घेणार आहे. पायथागोरसचा घेऊत आपण. पायथागोरस अतिशय महत्वाचा धडा आहे. ठीक आहे, आता बघा इथं पायथागोरस एक त्रिकूट आहे की नाही ते विचारतात.
ठीक आहे. पायथागोरसचं त्रिकूट आहे की नाही ते विचारतात. आता पायथागोरसचं त्रिकूट आहे की नाही ते कसं कळणार? ठीक आहे. मग इथं एक तर 1 मार्काला येणार आहे, त्याच्यामुळे जास्त मोठं लिहायची गरज नाही. ठीक आहे. इथं काय करायची, सर्वात मोठी बाजू कोणती आहे सांगा बरं? 3, 4 आहे का 5 आहे? दिसतंय का इथे मी काय हे करतोय? 3, 4, 5 ह्यात आहे की नाही? मी काय करतो, हे घेतो. पहिले मी हा प्रश्न सॉल्व्ह करून दाखवतो. दुसरा आणि तिसरा तुम्हाला व्यवस्थित समजून जाईल. काय म्हणतात, 25 मुले नाही, मुले मागच्या वेळेस खूप राहायचे. 50, 60, 70 मुलं राहायची कमीत कमी. 40-50 तर राहायचीच परीक्षेच्या वेळेस. यावेळेस मी पहिल्यापासून नव्हतो. आता परीक्षेच्या वेळेसच आहे. नाही तर 50-60 मुलं राहायची मागच्या वेळेस. 10वीचे मुलं. आणि मागच्या वेळेचे पण काही 10वीचे मुलं येतात पहा तुम्ही एखाद्या वेळेस चॅटिंगला, मला माहिती नाही, पण येतात बरेचसे मुलं. चला, आता हे दोन पैकी आपल्याला काय करायचंय, घ्यायचं. ठीक आहे. आणि जेव्हा मी पेपर झाल्या झाल्या येतो लाईव्ह, तेव्हा 250-300 मुलं लाईव्ह राहतात. जेव्हा मी पेपरचं डिस्कशन करतो, त्याच्यामुळे आता फार कमी मुलं आहेत हे. ठीक आहे. चला. आता ह्या दोन पैकी तुम्हाला समजून जाईल मी काय म्हणायलो. ठीक आहे. त्रिकूट पायथागोरस कोणता आहे, याच्यातली सगळ्यात मोठी बाजू कोणती आहे सांगा? याच्यातली जर सर्वात मोठी बाजू जर पाहिली आपण, इथे 2 प्रश्न करायलो. एक प्रश्न इकडे करायलो, एक प्रश्न इकडे. 4, 9 आणि 12 आणि इकडं 5, 12, 13. व्यवस्थित लक्ष द्या. आता मी इकडे, ठीक आहे, माझ्या शिकवण्याकडे लक्ष दिलं 100% तुम्हाला समजा. नाही दिलं नाही समजेल. चॅटिंगकडे अजिबात लक्ष देऊ नका. याच्यातली सर्वात मोठी बाजू कोणती आहे सांगा बरं? इथं 12 आहे. इथं सर्वात मोठी बाजू कोणती आहे सांगा बरं? इथं 13 आहे. हे दोन प्रश्न समजून घ्या व्यवस्थित. 12चा वर्ग करायचा इथं. 12चा वर्ग किती? ते 12चा वर्ग येते 144. आता उरलेल्या दोन बाजू आहेत 4 अधिक 9. 4चा वर्ग करायचा, 9चा वर्ग करायचा. 4चा वर्ग किती येते? 16. 9चा वर्ग किती येते? 81. ह्या दोघांची बेरीज केली तर 99 येते. आता मला एवढं सांगा, हा 12चा वर्ग 144 आणि या दोघांची बेरीज आपली 144 येते का? नाही येत. म्हणजे पायथागोरस त्रिकूट नाही आहे. म्हणून 12चा वर्ग बरोबर नाही. 4चा वर्ग अधिक 9चा वर्ग बरोबर नाही. म्हणून 4, 9, 12 हे पायथागोरस त्रिकूट नाही. त्रिकूट नाही. ठीक आहे. हे इथं पहा, 1 मार्क 100% येणार याच्यावर. मी मार्क येणारेच प्रश्न घेतो. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं जर पाहिलं 13चा वर्ग करायचा, 169 येतं. 13चा वर्ग म्हणजे 13 गुणिले 13 करायचं. 5चा वर्ग अधिक 12चा वर्ग करायचा. 5चा वर्ग 25 येते. 12चा वर्ग 144. या दोघांची बेरीज केली 169 आलं. आता बघा इथं 13चा वर्ग जेवढा आला तेवढा ह्या दोघांचा पण वर्ग आला. ह्या दोघांच्या वर्गाची बेरीज आलेली आहे. म्हणून 13चा वर्ग बरोबर 5चा वर्ग अधिक 12चा वर्ग. म्हणून 5, 12, 13 हे पायथागोरस त्रिकूट आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने पहा, दोनच प्रश्नामध्ये समजून जाते, पूर्ण करायची गरज नाही. म्हणजे मी काय केलं, सर्वात मोठी बाजू आहे ती घेतली, त्याचा वर्ग केला, बाकीच्या दोन बाजूच्या वर्गाची बेरीज केली. त्या दोघांचा वर्ग केला आणि त्याची बेरीज केली. मग दोन्ही एकसारखे येत असेल तर पायथागोरस त्रिकूट आहे. येत नसेल तर पायथागोरस त्रिकूट नाही. हे एक तर तुम्हाला रिकाम्या जागामध्ये येईल, नाही तर 1 मार्काच्या प्रश्नामध्ये गॅरंटेड एक प्रश्न याचा येतोच. एक प्रश्न 100% गॅरंटेड येतोच. आतापर्यंत आपण 6 मार्काचा झालेले आहे. ठीक आहे. तुम्ही मी जेवढं सांगितलं तेवढंच करा व्यवस्थितपणे. तुम्हाला कमीत कमी 30 मार्क पडतात. ज्यांचा अभ्यास नाही झालेला आहे त्यांना सांगतो, ज्यांचा चांगला झालेला आहे त्यांना रिव्हिजन नक्कीच होणार आहे. कोणाकोणाला समजलं पहा, मध्ये मध्ये ब्रेक घ्यावं लागतं. व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओला लाईक केल्यावरच समजतं की बाबा हा 22 लाईक्स आहे, सरांनी चांगलं शिकवलं असेल, आहे की नाही? 25 लाईक्स आहे, सरांनी चांगलं शिकवलं असेल. ठीक आहे. तर लाईक्स राहू द्या. म्हणजे कसं आहे की त्याच्यावरूनच कळते की कन्फर्म येणारच घेतोय मी. हा व्हिडिओ मी सुरुवातीपासून पहा, याच्या आधी 5 मार्काचं सांगितलं, हे 6वा मार्क झालेला आहे. कन्फर्म जे येणार आहेत परीक्षेला मी तेच सांगतो. आता हे प्रॅक्टिस सेटमध्ये जर दुसऱ्या धड्यामध्ये आपल्याला टोटल याच्यात 10 आणि 6 16 प्रश्न आहे. तुम्ही 16 प्रश्न करून जा, तुम्हाला 7 मार्क पक्के भेटणार. पण मी आता सर्व घेत नाहीये. ठीक आहे. पायथागोरस घेतोय मी, सर्व घेत नाही.
1.2 अतिशय महत्वाचा होता. एक 5 मिनिटाचा ब्रेक घेतो, माझा गळा खराब झालेला आहे. 45 मिनिटापासून ट्युशन क्लास चालू आहे. ठीक आहे, 5 मिनिटं ब्रेक घेतो. आता किती झालेले आहेत? 10:30 पर्यंत वापस येऊ. 10:30 ला वापस येतो मी.
चला पुढचा प्रश्न घेऊत आपण. कळत आहे का? कळत आहे का तुम्हाला? धन्यवाद सर म्हणतोय कोण बाबा? रुपाली कचरे. हा, पेन कुठे गेली? पेन लीट सर म्हणजे काय होते लीट? संजना देवरे, हॅलो. मनीषा झारे. चला, कळतंय का? व्यवस्थित कळतंय का? पाहिला का व्हिडिओ सुरुवातीपासून? पहा पहा, मी महत्वाच्याच घेतोय. ठीक आहे. ह्या ह्या धड्यामध्ये पहा, हा ह्याच्यामध्ये टोटल धडे जे प्रश्न आहेत ते 2.1 आणि 2.2 दोनच प्रॅक्टिस सेट आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपल्याला इथं 10 प्रश्न आहेत एकूण टोटल, आणि दुसऱ्या याच्यामध्ये 6 प्रश्न आहेत. ठीक आहे. म्हणजे याच्यात मध्ये 5च प्रश्न आहेत. ठीक आहे. हे प्रॅक्टिस सेट मध्ये 5 आहेत. एवढा अभ्यास केला की तुमचा होऊन गेला, हे की नाही? की रविवारच्या दिवशी आपण व्यवस्थित सर्व डिटेलमध्ये घेऊ, त्यात पूर्ण धडाच घेऊ आपण. पण आता वेळेच्या अभावी आपण महत्वाचे कमी प्रश्न घेऊ. आता इथं आपल्याला इथं रूल आपल्याला भूमितीमध्येच आहे ना. इथं भूमितीमध्ये येईल. आता भूमितीमध्ये ओळखायचा कसा? भूमितीमध्ये असा 2 जागी काटकून दाखवला ना, इथं इथं 90 अंशाचा, इथं 90 अंशाचा, तर हा भूमितीमध्ये झाला. आणि अतिशय सोपे एवढे प्रश्न राहतात ना, फक्त तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलं असाल शिकवताना, तेव्हा तुम्हाला सर्व येतीलच उत्तर. ठीक आहे. तर इथे भूमितीमध्ये प्रमेयानुसार आता मी हे सर्व लिहित नाही, हे सर्व लिहावं लागते तुम्हाला. काय अँगल या मी एका प्रश्नामध्ये लिहितो, पण पुन्हा लिहिणार नाही. एन क्यू एम पी. ठीक आहे. हे दिलेलं पूर्ण लिहायचं. एम क्यू बरोबर 9, क्यू पी बरोबर 4, एन क्यू बरोबर किती? एन क्यू बरोबर किती? हे जे दिलेलं आहे ना माहिती, तीच पूर्ण उतरून घ्यायची राहते. त्याच्यानंतर आपण काय करायचं आहे की इथे इथे भूमितीमध्येचा प्रमेयानुसार भूमिती मध्य प्रमेया नुसार काय किती किती सोपं राहतंय पहा. आता आपल्याला माहिती नसते, बरेच जणांनी लक्ष दिलं नसेल आतापर्यंत. ठीक आहे. हे मधातली रेषा आहे ना, मधातल्या रेषेचा वर्ग करायचा, एन क्यूचा वर्ग, हे की नाही? मधातली जी रेष आहे त्याचा वर्ग. आणि कोणत्या रेषेवर टाकलेलं आहे ते? एम क्यू आणि क्यू पी, हे की नाही? एम क्यू गुणिले क्यू पी. अतिशय सोपं आहे. ठीक आहे. आता आपल्याला काय काय दिलेलं आहे? एम क्यू दिलेलं आहे 9 आणि क्यू पी दिलेलं आहे 4. हे 9 गुणिले 4 दिलेलं आहे. आपल्याला एन क्यूचा वर्ग, हे उत्तर आलं 36. एन क्यूचा वर्ग. आता मला एवढं सांगा, 36 कशाचा वर्ग आहे? 36 किंवा दोन्ही वर्गमूळ घेऊन एन क्यू तुमचं उत्तर आलं 36. कशाचा वर्ग आहे? 6चा वर्ग. झालं आपलं उत्तर. ठीक आहे. अतिशय सोपं होतं. ठीक आहे. आपण काय केलं पहा, भूमितीमध्ये प्रमेयानुसार अजून दुसरा प्रश्न घेऊ, हा प्रश्न घेऊ. हा पण भूमितीमध्येच आहे, हा पण भूमितीमध्येच आहे. 2 प्रश्न आहेत. ठीक आहे. तिसरा प्रश्न इकडे आहे, पण मी 2च प्रश्न घेणार आहे. ठीक आहे. पेजेस कमी आहेत आपल्याकडे. चला पुढचं घेऊत आपण. पहा, हा जसा प्रश्न केला पहा, हा ह्या 2 पैकी एक येण्याची शक्यता राहतेच, गॅरंटेड. ठीक आहे. तुम्हाला ह्या धड्यावरचे 3 प्रश्न येतात, 3 ते 4 प्रश्न येतात, छोटे छोटे 1-2 मार्काचे येतात. 3 मार्काचा पण येऊ शकतो त्याच्यावर. तर इथे आपल्याला इथे पण आता मी इथे लिहित बसणार नाही, या सर्व गोष्टी पहिले लिहून घ्यायच्या तुम्हाला. त्याच्यानंतर भूमितीमध्ये प्रमेयानुसार ती मध्य प्रमेयानुसार भूमितीमध्ये प्रमेयानुसार आपल्याला काय करायचं? ही मधातली जी रेष आहे, ठीक आहे ना, भूमितीमध्ये कसा ओळखायचा? इथं काटकोन आहे, इथं काटकोन आहे, इथं काटकोन आहे, इथं काटकोन आहे. ठीक आहे. हे लंबदुभाजक आहे म्हणलेलं राहते. पहा इथं दिलेलं आहे पीएम लंबदुभाजक क्यू आर, म्हणजे हे इथं पण 90च येणार.
आता आपल्याला PM चा वर्ग बरोबर QM गुणिले MR, म्हणजे याचा वर्ग घ्यायचा गुणिले QM आणि MR ह्या दोघांचा गुणाकार करायचा. आता PM चा म्हणजे 10चा वर्ग किमती ठेवायलो मी, हे दिलेलं आहे आपल्याला 8 आणि MR आपल्याला काढायचं आहे. आता आपल्याला काय करायचं, 10चा वर्ग येते 100, 8 गुणिले MR. व्यवस्थित एक एक स्टेप करतोय मी, कन्फ्युजन राहील असं. ठीक आहे. हे गुणाकाराच्या इकडे भागाकारला जातील, 2 स्टेप एका वेळीच घेत नाही मी. MR आता हे भागाकार केलं तुमचं किती येईल, 12.5 येईल. MR बरोबर 12.5 म्हणून MR बरोबर 12.5 असं लिहून घ्या. उत्तर तुमचं झालेलं आहे. ठीक आहे. अतिशय सोपं आहे. कोणाकोणाला समजलं उत्तर? कोणाकोणाचं लक्ष आहे? कोण कोण लक्ष देत आहे? एक मिनिट, मला सर मनीषाला कळालं. सर माझं जनार्दनला कळालं. यस सर, संजनाला कळालं. म्हणजे आहेत, लक्ष देणारे पण आहेत. नंद कुमार, मी लक्ष देतोय. आता मला बाकीचं मी लक्ष देत नाही हा, फक्त यस सर नो सर म्हणा आणि काहीतरी टाका, कारण मला इथं सर म्हणल्याशिवाय मला लक्ष देत नाही. कोण एवढी चॅटिंग राहते की मी लक्ष देतच नाही. जे मला सर म्हणून असं काहीतरी मॅसेज राहतं त्याला तुम्ही लक्ष देतो, बाकी मी लक्ष देत नसतो. ठीक आहे. कारण आपल्याला व्यवस्थितपणे तुम्ही पण लक्ष द्या, जास्त चॅटिंगकडे लक्ष देऊ नका. भाग 2 हा अतिशय महत्वाचा आहे. नक्कीच तुम्हाला मार्क चांगले पडतील. मी याचं तुम्ही जर लक्ष दिलं तर नक्कीच तुम्हाला मार्क चांगले पडण्यामध्ये मदत होईल. आता आपण 10-15 मिनिटं घेऊ. 10-15 मिनिटानंतर आपण बस करू. ठीक आहे. 11 पर्यंत घेईन मी, 11 पर्यंत. आता पहा, आता इथे समजा हा त्रिकोण आहे. आता मी हे फक्त सांगणार नाही तुम्हाला, ते कसं उत्तर येईल काय नाही ते सांगणार आहे. ठीक आहे. कमी प्रश्न घेऊ पण व्यवस्थितपणे घ्या, करू. ठीक आहे. आता समजा हा 90 अंशाचा असा कोण दाखवला आणि एक दाखवला 30चा, नाही तर एक 60चा दाखवला. मग एक 30चा दाखवल्यावर मग काय होणार, दुसरा हे होणार 60चा होणार. मग हा 30-60-90चा त्रिकोण झालेला. हा कोणता त्रिकोण झाला, 30-60-90चा. मग समजा ही बाजू 10 असेल, हा कर्ण झाला, हे की नाही. 90च्या समोरची बाजू काय राहते, कर्ण राहते. ही 10 झाली तर 30च्या समोरची बाजू 5 असते. ही बाजू किती असेल, 5. मग ही बाजू काय असेल, 5 वर्गमुळात 3. किती असते, 5 वर्गमुळात 3. अजून एकदा पहा, समजा मी सांगितलं की ही बाजू माझी 8 आहे, तर ही बाजू किती असणार, 8 वर्गमुळात 3. आणि ही बाजू किती असणार, ही डबल असते, ही असणार 16. कळालं का मी काय म्हणतोय? समजा मी सांगितलं ही बाजू आहे 40, तर ही बाजू किती येणार, ही बाजू 30 अंशासमोरची बाजू कर्णाच्या अर्धी असते, निमपट असते. अर्धी असते म्हणलं तरी कोणी काय मार्क काटणार नाही तुमचे, तर अर्धी असते. ही 40 असेल तर ही 20 असेल, तर मग ही किती असणार, ही 20 वर्गमुळात 3. आता त्याचप्रमाणे जर हे व्यवस्थित जर तुम्ही समजून घेतलं, ठीक आहे, नाही समजलं तर पुन्हा मागे जा, पहा आणि याचे तुम्हाला कळून जाईल. ठीक आहे. मी अजून एकदा एक्झाम्पल देतो. समजा हा त्रिकोण आहे आणि इथं एक पहा 30-60-90चा व्यवस्थित समजून घ्या कोणता आहे, कारण ते मार्किंग वेगळीकडे देतात आणि सांगतात वेगळंच. ठीक आहे. आपल्याला वाटते ही आकृती एवढ्याला पाहिजे, त्याचं नसतं ते. हे 30 आहे, हे 60 आहे. ठीक आहे. आणि हा काटकोन दाखवलेला आहे. एकच माप देतात ते, एक तर 30 देईल, एक तर 60 देईल आणि एक आपल्याला इथं 90च राहणार आहे.
ठीक आहे. आता समजा इथे त्यांनी हे दिलं 14 दिलं. हे कर्ण झाला 14. कर्ण झाला 14. तर मग आपल्याला 30च्या समोरची कोणती बाजू आहे? 30च्या समोरची बाजू ही आहे. 30च्या समोरची बाजू ही आहे. लक्ष द्या, आता या आकृतीवर जायचं नाही. सर ही याच्या अर्धी कसं होईल असं डिस्कस नाही करायचं. ही 30 अंश अंश असेल, हे 14 असेल तर हे 7 असते. आणि उरलेली बाजू काय असणार? 7 वर्गमुळात 3. सिंपल. समजा हे समजा 4 असेल, ही बाजू 4 असेल, तर मग ही बाजू किती असणार? 8 असणार. आणि ही 4 असेल तर ही 4 वर्गमुळात 3. संपलं. हे की नाही? म्हणजे याच्या अर्धा करायचा आणि वर्गमुळात 3 लिहायचे. संपला उत्तर. ठीक आहे. आता इथे जर तुम्ही इथं पाहिलं, इथं ऑब्झर्वेशन केलं, ही आकृती आहे. हे 30 आहे. हे की नाही? हा कर्ण झालेला, हा कर्ण झालेला आहे तुमचा. हा कर्ण कोणता झालेला? हा झालेला आहे. 90 अंशाच्या समोरील. मग हा 6 आहे तर ही किती असणार? पहा, मी आकृती काढतो, हीच आकृती काढतो इथे. हे 30 दिलेले आहे, हे 90चं दिलेलं आहे. समजा हे त्यांनी इथं दिलेले आहे 6. ठीक आहे. आता हे पी आर एस, हे 6 30च्या समोरची 6 असेल तर ही सांगा बरं किती असणार? हे सांगा बरं मला किती असणार? ही बाजू किती असणार? सांगा बरं, कुणाला समजलं त्यांनी सांगा. आता तुम्ही म्हणता सर लक्ष दिलेलं आहे, किती जणाला लक्ष दिलेलं आहे ते मला सांगा. ठीक आहे, किती जणाला समजलं सांगा बरं. हे 6 दिलेले आहे. इथं 6 आहे हा. पुस्तक जर असेल तुम्हाला तर पेज नंबर 39 वर आहे. मला सांगा तुमच्याकडून उत्तर पाहिजे. कोणी कोणी लक्ष दिलं? पाठीमागे जा, वापस पुन्हा जा आणि लक्ष देऊन मला उत्तर सांगा. याचं उत्तर किती आलं? किती येईल याचं उत्तर? हे 6 आहे तर हे किती असणार? उत्तर सांगा मला, उत्तर सांगा. उत्तर सांगा, कोणाला समजलं पाहू. मी 2-3 तरी उत्तर सांगा. कुणालाच नाही समजलं. एवढं म्हणजे लक्ष आहे की नाही सर्वांचं? 12 एकाचं उत्तर आलं. गणेशनं लक्ष दिलेलं आहे. गणेश वाघे. गणेशने एकानंच लक्ष दिलं का? अजून कोणाला समजलं? हे 6 असेल तर हे किती असणार? पहा, लक्ष द्या, तुम्हाला मार्क गॅरंटेड पडतील. गॅरंटेड. 12 अजून एकाचं उत्तर आलं. ठाकरे. दोघांचे उत्तर आलं. मनीषाचं आलं. ठीक आहे. पाठीमागे जाऊन पहा, तुम्हाला सर नेटवर्क प्रॉब्लेम आहेत का सर? आता नेटवर्क मला माहिती नाही. चौथ्याचा 4-5 जणांचं आलं उत्तर, म्हणजे तुम्हाला समजलं. हे 6 असेल तर हे 12 असेल. आणि हे किती असेल सांगा बरं मला. ही किती असणार आहे? ही किती असणार आहे? एस पी. तुम्ही तुमच्या भाषेत उत्तर लिहा, काही फरक पडत नाही तिथे. एस पी किती असणार आहे? 18 नाही, 18 नाही. ही काय असणार? 6 वर्गमुळात 3. काय असणार? 6 वर्गमुळात 3. बरोबर आहे का? एस पीचं बरोबर उत्तर आलं. 18 नाही, 6 वर्गमुळात 3. चुकीचं नका सांगू. चुकीचं नका सांगू. मी जाऊन पहा मी काय काय म्हणलं याच्या आधी. मनीषाचं आलं, गणेशचं आलं. 6 वर्गमुळात 3. ठीक आहे. येस सर. चला ठीक आहे. अजून एकदा पहा मी काय म्हणलो होतो तुम्हाला. हा कर्ण आहे. कर्ण 90 अंशाच्या समोरील कर्ण राहतो. हे 16 असेल तर हे 30 अंशासमोरील 8 राहते. मग ही 8 वर्गमुळात 3. हे 40 असेल तर ही 20 आहे. हे 20 वर्गमुळात 3. अशा पद्धतीने लक्षात ठेवा. ठीक आहे. हे जाऊन पुन्हा वापस जाऊन पहा, जर नाहीच कळालं असेल तर. क्लास झाल्याच्या नंतर पुन्हा व्हिडिओ जाऊन पहा, नक्कीच तुम्हाला कळेल. चला ठीक आहे. पुढचा प्रश्न घेऊ. आता हा तर अतिशय सोपा राहता आणि हा पण महत्वाचा. याला IMP करा. याला व्हेरी IMP करा. परीक्षेमध्ये येण्याची खास शक्यता आहे. ठीक आहे. कारण ह्या धड्यामध्ये एकच रिकाम्या जागेचा प्रश्न आहे. आणि ह्या धड्याचा एक रिकाम्या जागेचा प्रश्न येतोच. ठीक आहे, शक्यतो. ठीक आहे. आणि सहसा हा प्रश्न येण्याची शक्यता आहे. ठीक आहे. एकच प्रश्न आहे. जर रिकाम्या जागेचा ह्या धड्यावर आला तर 100% हा प्रश्न येणार आहे. हा प्रश्न येण्याची शक्यता दाट आहे. आता इथं सगळं मागच्या वेळेस सगळं गिचमिडी झालेलं आहे, त्याच्यामुळं थोडंसं तुम्हाला हे होणार नाही. ऍक्टिव्हिटी हा ऍक्टिव्हिटी मध्ये येईल तो. चला, कुणाला अजून काय बोलायचं आहे का सांगा. मग मी नंतर एकदा टीचिंगला सुरुवात केल्यावर मग मी लक्ष देत नाही. कुणाला काही प्रश्न विचारायचे आहेत का?
सर म्हणून लिहा, नाही तर बाकीच्यांना मी लक्ष देत नाही कोणत्याही. चला, पेपर मी उद्या देईन हा, पेपर उद्या देईन मी तुम्हाला. पेपर मी रविवारी घेणार आहे. मेन्सुरेशनचं चॅप्टर घेईल मी, इम्पॉर्टंट आहे मेन्सुरेशन. पण ते एका दिवसातच होणार नाही. रविवारी मी पूर्ण दिवस करेल. सर 10 क्वेश्चन इम्पॉर्टंट आहेत काय? 10ला 10 नाही, पण व्यवस्थित अभ्यास केला तर बऱ्याचशा पैकी मी आता हा शेवटचा प्रश्न घेईल, समजून सांगण्याचा प्रयत्न करेल तुम्हाला. ठीक आहे. उद्या मी सकाळी पहा, माझी ट्युशन राहतात दिवसभर, त्याच्यामुळे यायला जमत नाही. सकाळी येईल मी आणि संध्याकाळी 8 वाजता मला येण्याची खूप इच्छा राहते. पण एवढा थकलेला राहतो की मग मला उशीर होतो कधी-कधी. 8 वाजताचा टायमिंग सांगतो मी, 7:30-8ला. पण थकल्यामुळे मला मग वेळ उशीर होऊ शकतो. ठीक आहे. 8 वाजता येण्याचा प्रयत्न करा. उद्या मेन्सुरेशन मी करेल पक्क नक्की. उद्या मेन्सुरेशन मी करेल. ठीक आहे. चला. आता इथे जर आपण पाहिलं, ठीक आहे, जर 45, 45, 90चा जर असेल, त्रिकोण जर 45, 45 म्हणजे हा काटकोन दिलेला आहे आणि त्याच्या 2 बाजू एकसारख्या दिलेल्या आहेत. म्हणजे 2 बाजू एकसारख्याच आहे, म्हणजे आता 45, 45, 90चा त्रिकोण आहे असं शक्यतो तो सांगतो. ठीक आहे. तर 2 बाजू एकरूप म्हणलं तर ते 45, 45, 90च्या त्रिकोणी एक काटकोन देतो तो. आता काय राहतं, समजा हे 10 असेल, हे 10 असेल, तर हे काय येणार 5 वर्गमुळात 2. हे पण 5 वर्गमुळात 2 आहे. सोपं झालं की नाही? समजा हे 20 असेल, हे 14 असेल समजा. हे 14 असेल, तर हे किती येणार? 7 वर्गमुळात 2. हे पण किती येणार? 7 वर्गमुळात 2. हे 50 असतील, तर काय येणार? हे 50 असतील, तर हे किती येणार? 25 वर्गमुळात 2. इथं पण किती येणार? 25 वर्गमुळात 2. समजलं? ठीक आहे. हे जर 20 असेल, तर हे किती येणार? 10 वर्गमुळात 2. हे किती असणार? 10 वर्गमुळात 2. ठीक आहे. कळालं का? अतिशय सोपं. एक लास्ट सांगतो मी तुम्हाला, तुम्ही उत्तर द्या. पाहू किती जणांचे उत्तर येतात. ठीक आहे. हे 8 असेल, तर हे किती येणार सांगा बरं? हे आणि ही बाजू 8 असेल. इथे किती दिलेले आहे? इथे वर्गमुळात 8 दिलेलं आहे. ठीक आहे. इथं वर्गमुळात 8 दिले आहे. हे 4 8 असेल तर 4 वर्गमुळात 2. 4 वर्गमुळात 2. करेक्ट आहे. ठीक आहे. 12 नसणार आहे. 12 नसणार आहे. ठीक आहे. 4 वर्गमुळात 2 उत्तर येईल. ठीक आहे. आता इथे पहा, इथे 45 डिग्रीचा येईल. इथं पक्ष द्यायला लागते. इथं गिव्हन इंग्लिशमध्ये गिव्हन लिहितो आपण. हे 45 डिग्रीचा आहे. आता हे 1 वर्गमुळात 2. 1 वर्गमुळात 2 आपण काय म्हणतो? 1 वर्गमुळात 2 म्हणतो याला. आणि इथं गुणिले AC. आता इथं इथं दिसणार नाही तुम्हाला. 1 वर्गमुळात 2. इथं त्यांनी दिलेलं आहे वर्गमुळात 8 दिलेला आहे. हे की नाही? आता वर्गमुळात 8 ची किंमत काढून दिलेली आहे. 1 वर्गमुळात 2 पुन्हा लिहायचं इथं ब्रॅकेटमध्ये. आणि इथं याची किंमत दिली 2 वर्गमुळात 2. आता हे वर्गमुळात 2 आणि हे वर्गमुळात 2 कटून गेले. इथं तुम्हाला काय उरणार? 2 उरणार. ठीक आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं होतं? काही नाही. वर्गमुळात 1 वर्गमुळात 2, 1 वर्गमुळात 2 आणि 1 वर्गमुळात 2 लिहायचं आहे. आणि उत्तर शेवटी 2 येणार, कारण हे 2 कटून जाणार. ठीक आहे. बाकी काहीच नाही याच्यात. प्रश्नामध्ये काहीच जीव नव्हता. ठीक आहे. आता याच्यामध्ये बाकी पण प्रश्न महत्त्वाचे आहे. मला सकाळी ट्युशन राहतात आणि फार टायर्ड आहे. त्याच्यामुळं लाईव्ह भरपूर जण आहेत आता. पण
मेन्सुरेशन पण मला घ्यायची इच्छा होती. की धडा क्रमांक 3 हा अतिशय महत्वाचा आहे. त्याच्यातले पण काही प्रश्न मला खूप इच्छा आहे घ्यायची, पण लिमिटेशन्स आहेत काहीतरी. ठीक आहे. मी याचे जे आहेत ना महत्वाचे, ते 3.4 चौथा धडा महत्वाचा आहे आपला. 3.4 हे महत्वाचे प्रश्न आहेत. हे महत्वाचे प्रश्न आहेत. 6वा, 7वा, 8वा हे 3 महत्वाचे प्रश्न आहेत. ठीक आहे. आता मी बस करतोय आता. ठीक आहे. त्याच्यानंतर महत्वाचे जर सांगायला गेलं तर अजून हा पूर्णच प्रॅक्टिस सेट करून जा. हा पूर्ण त्याच्यामधला पहिला, दुसरा, तिसरा, पहिला, दुसरा, चौथा करा. ठीक आहे. ठीक आहे. पहिला, दुसरा, चौथा करा. ठीक आहे. मी सांगेल उद्या. आता एवढं करा. उद्या मी सांगतो तुम्हाला. मेन्सुरेशनचं पण पहा. मेन्सुरेशन मी सर्वच घेणार. तुम्ही फक्त 2 दिवस राहा. रविवारच्या दिवशी माझ्यासोबत राहा. माझे ट्युशन्स आहेत त्याच्यामुळे माझ्याकडे टाइम नाही. रविवारी मी पूर्ण फुल डे मी तुम्हाला देईल आणि व्यवस्थित सर्वच परफेक्टली करू आपण. ठीक आहे. सर्वच गोष्टी परफेक्टली करू. आता सध्या हे झालं. आता 40 जण लाईव्ह असले तरी आपण काही करू शकत नाही. ठीक आहे. आपला पण क्लास संपला. बहुतेक दुसरे पण ट्युशन्स मला वाटायला लाईव्ह संपले असतील. ठीक आहे. सर इम्पॉर्टंट मी याचं सांगू का मग? पहा, मी तुम्हाला आकृत्या पण सांगितल्या होत्या. ठीक आहे. काही महत्वाचे सांगतो ते. ठीक आहे. आता कोणते सांगितले मी तुम्हाला? तिसऱ्या धड्याचे महत्वाचे तिसऱ्या. आता महत्वाचे सांगतो तेवढं अभ्यासून घ्या तुम्ही. ठीक आहे. दुसऱ्या धड्याचे सांगितले का मी तुम्हाला? दुसऱ्या धड्याचे आपण आता कोणते घेतले? पहिले 4 तर घेतलेत आपण. त्याच्यानंतर हा 7वा नंबरचा प्रश्न करा व्यवस्थितपणे आणि 8व्या नंबरचा करा. 7व्या आणि 8व्या नंबरचा करा. त्याच्यानंतर पुढचा जो प्रॅक्टिस सेट आहे याच्यामध्ये फक्त 5च प्रश्न आहे. पहा, हे 5ला 5 मी घेणार आहे, तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. 5ला 5 प्रश्न घेणार आहे. पण याच्यामध्ये जर तुम्ही जर व्यवस्थित जर म्हणलं की सर कोणते इम्पॉर्टंट आहे सर्वात जास्त, तर हा तिसरा आणि चौथा प्रश्न व्यवस्थित करून जा. याच्यापैकीच येण्याची शक्यता आहे. ठीक आहे. दुसरा पण महत्वाचा आहे. 5च प्रश्न आहे त्याच्यामुळं याच्यातले जास्तीत जास्त प्रश्न करा तुम्ही. ठीक आहे. 5 प्रश्न आहे. 5ला 5च करा मी तर म्हणतो. ठीक आहे. हा थोडासा मोठा प्रश्न आहे. तर पहिला, दुसरा, तिसरा, चौथा करा. दुसरा, तिसरा, चौथा 3 प्रश्न तरी करायचे. त्याच्यानंतर मग मी वर्तुळ ह्या धड्यावर पाहिलं तर तुम्ही हा वर्तुळ सर्वात महत्वाचा आहे. सर्वात जास्त मार्क 12 मार्काला आहे तो. ठीक आहे. तर याच्यामध्ये पण भरपूर महत्वाचा पहिला वाला प्रश्न तर अतिशय महत्वाचा आहे. पहिला वाला करा आणि दुसरा वाला करा. त्याच्यानंतर याच्यामध्ये अंतरस्पर्शी बाह्यस्पर्शी काढायचे. पण पहिलं अतिशय सोपं आहे. अंतरस्पर्शी आणि बाह्यस्पर्शी जर तुम्ही व्यवस्थित केला, हा 3ऱ्या नंबरचाच प्रश्न करा. व्यवस्थित करा. जर तुम्हाला धडा येत असेल तर 3ऱ्या नंबरचा रिव्हिजनसाठी फक्त 3 नंबरचा प्रश्न करा आणि 1 नंबर करून टाका. ठीक आहे. 3 नंबर आणि 1 नंबर करा. उत्तर होऊन जातात. सांगा की चला काय म्हणताय तुम्ही? ठीक आहे. आता भरपूर वेळ झालेला आहे. मी पण भरपूर वेळापासून आहे, सकाळपासून आहे. माझे ट्युशन्स पण राहतात. त्याच्यानंतर आपल्याला इथं हा पहिल्या नंबरचा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर इथे जर पाहिलं तसं तर सर्वच प्रश्न महत्वाचे आहे आणि दुसरा प्रश्न महत्वाचा आहे. प्रत्येकाचे 2-3 सांगेल मी प्रश्न. आता याच्यातले मी तुम्हाला सांगितले याच्यातले 3 प्रश्न सांगणार. मी जास्तीत जास्त 3 सांगणार. 6वा, 7वा, 8वा. ठीक आहे. हे सर्व घेणार आहे मी. ठीक आहे. हे सर्व प्रश्न घेणार आहे. आता एवढ्या प्रश्नाचे करा. मेन्सुरेशन वगैरे मी तुम्हाला सांगेल उद्या. आणि याच्यामधले जे प्रश्न सांगितले मी तुम्हाला 3 प्रश्न सांगायचे, तर पहिला, दुसरा आणि चौथा करा. पहिला, दुसरा आणि चौथा प्रश्न करा. पहिला, दुसरा आणि चौथा. त्याच्यानंतर मग आकृत्यावर आधारित आकृत्या सर्व परफेक्टली करायच्यात आपल्याला. आकृत्या मी घेणार आहे. सर्वच आकृत्या एकूण 11 आकृत्या आहेत. 11ला 11 घेऊत आपण. ठीक आहे. त्याच्यानंतर हा थोडा हा धडा लय सोपा आहे, पण खूप मोठा आहे. लय अतिशय सोपा धडा आहे. ठीक आहे. पण आता मी हा धडा जास्त घेणार नाही.
आणि मेन्सुरेशनचं मी आता जर आपण डिस्कस करू, एक प्रश्न तुम्हाला याचा मी सांगतो तुम्हाला, ट्रिग्नोमेट्रीचा, त्रिकोणमिती, त्रिकोणमितीचा मी तुम्हाला सांगतो काय महत्वाचा आहे. पहा, त्रिकोणमिती तुम्ही जर अभ्यासला तर खूपच सोपं, एवढं सोपं नाही, अवघड आहे. ठीक आहे, पण याच्यामधलं हे सुरुवातीचे जे प्रश्न आहेत ते करून जा, 1, 2, 3, 4. याच्यापैकी हे 1, 2, 3 हे पक्के 100% गॅरंटेड प्रश्न येतात. हे पहिला, दुसरा, तिसरा परफेक्टली करा. काही नाही, 9वीला पण झालेला आहे. 9वीला पण तुम्ही अभ्यास केलेला आहे याचा. ठीक आहे. तुम्ही थोडासा जर अभ्यास केला की हे 3 म्हणजे एवढे सोपे प्रश्न आहेत की सहज तुम्हाला मार्क भेटून जातील. ठीक आहे. इथं पण पायथागोरस वापरून केलं तर अजून सोपं जाईल. त्याच्यानंतर पुढचं जर पाहिलं आपण, हे 6 प्रश्न आहे, त्याच्यामुळे मी याच्यावर डिस्कस करणार नाही. 6ला 6 अभ्यास करा. तुम्हाला नक्कीच मार्क भेटतील. त्याच्यानंतर मेन्सुरेशनचे जर आपण महत्वाचे घेतले, ठीक आहे. मेन्सुरेशन सर्वच परफेक्टली करा. 10 मार्काला हा धडा येतो. ठीक आहे. तर पहिला याच्यात पहा, मी सर्वच घेणार आहे. हे सर्व धडा परफेक्ट करून जा. मी याच्यामध्ये काही म्हणणार नाही. 12 प्रश्न याच्यातले 12ला 12 काही अवघड नाही. फॉर्म्युले टाका, उत्तर येतात. फॉर्म्युले टाका, उत्तर येतात. रविवारी पूर्ण मेन्सुरेशन आपण खूप झालं 2-3 तास लागते. ठीक आहे. याच्यामध्ये किती प्रश्न आहेत? 3 प्रश्न आहेत 7.2 मध्ये. त्याच्यानंतर फक्त 7.1 आणि 7.3 मोठा आहे, बाकीचे सोपे आहेत. आहे की नाही. इथे याच्यामध्ये 12-13 प्रश्न आहेत. ठीक आहे. फक्त 7.3 मध्ये मी सर्वच सांगणार आहे आता. ठीक आहे. याच्यामध्ये सगळेच करा, 10-12 मार्काला आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आता पण झालं एवढं. उद्या आपण वापस पुन्हा लाईव्ह येऊ. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओला लाईक खूप कमी जण करतात. व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ झालेला आहे आजचा, आणि सुरुवातीपासून पहा व्हिडिओ. नक्कीच आज तुम्ही कमीत कमी 8 ते 9 मार्काचं तुम्हाला गॅरंटेड येणारं मी शिकवलेलं आहे.